नमस्कार शेतकरी बांधवांनो. काही शेतकरी बांधवांना असे प्रश्न पडतात की ऊसाची लांबी पण वाढली पाहिजे आणि वजन पण वाढलं पाहिजे, तर काय करणं गरजेचं राहील. त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. मित्रांनो, ऊस पीक आहे. ऊस पिकाची लांबी पण वाढली पाहिजे आणि जाडी पण वाढली पाहिजे. या ठिकाणी बघू शकता ऊस पीक आहे. ऊसाची ही जी लांबी आहे म्हणजे आपण ते कांड्यातलं अंतर म्हणतो ते सुद्धा वाढलं पाहिजे आणि जाडी पण झाली पाहिजे, म्हणजे वजन झालं पाहिजे. तर यासाठी फवारणी करत असताना तर निश्चितच या ठिकाणी लांबीसाठी आपल्याला जीएचा वापर करायचा आहे. जिब्रालिक ॲसिड ते पेशी विभाजन अर्थात लांब करण्यासाठी काम करणार आहे आणि जाडी झाली पाहिजे, फुगवून झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला 6BAचं ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे हे दोन ॲप्लिकेशन आहे. 6BA खास फुगवणीसाठी आहे आणि GA हे लांब करण्यासाठी आहे. म्हणजे हे दोन्ही पण ॲप्लिकेशन आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला GAचं ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. GA बरोबर घेताना NPK युक्त ज्या खताच्या ग्रेड आहेत त्या वापरा. म्हणजे 13-40-13 असेल किंवा 19-19 आहे, ह्या ग्रेड वापरा. आणि फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 6BAचा वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या टप्प्याटप्प्याच्या गोष्टी आहेत, ह्या दोन्ही पण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा. याचा निश्चितच फायदा तुम्हाला उत्पादन असेल, साईज आहे, कांड लांब पडण्यासाठी म्हणजे जे पेऱ्यातील अंतर आहे हे चांगलं लांब पडणार आहे. तर ते ह्या ॲप्लिकेशन पद्धतीमध्ये करा. त्याचा फायदा आपल्याला निश्चितच आणि 100% झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो.